खायचा म्हणला आमची बाजरी. बाजरी झाली सगळी. इकडे यावं लागेल बाजरी करायच्या टायमिंगला पिशव्या राहू द्यायचा ही असंच गटुड. आणली बर का व घरी झालं एक काम झालं रेडी. आबा तुमची पिशवी तुमचं कोयतं कुठलंय ही ना ही दिसत ही चावड्या मारले. चला आपली पिशवी नेली का बा ही जार घे. एवढी कणसं झाली बघा आम्हाला घरी आणून टाकली कारण का आत्याला सोपं वाळवायला. मी घरी नसल्यावर लय अवघड आहे. आता झाली रात्र. इकडं मम्मीचं आजीचं काय चाललंय? होय आजी इतकं दूर केलाय इतकं कधून काय ती मुळा याला का तुम्हाला म्हणलेलं की मुळ्याची भाजी करू नका. पण आपल्या कुणालाच आवडत नाही फक्त बापूला आवडते. बापूला आवडते म्हणल्यावर करायला नको का? बापूला जे आवडतं ते आपल्याला आवडत नाही, आपल्याला आवडतं ते बापूला आवडत नाही. करून घ्यायचं मग दुसरं भाजी करायची. पण म्हणलं आधी करून बाप कारलं तर एक सगळ्यांना आवडतं म्हणजे कुणाला आवडत नाही पण 5-6 जणांना तरी घरात आवडतं. पण मुळा आपल्या घरात कुणालाच आवडत नाही. कोरडा खायला पण नाही नसा भाजी काय आवडत नाही खाली आवडतं काय भाजी वेगळं कसलं तरी खाऊन बघायचं. कुठली गोष्ट आवडत नाही म्हणले की करत नाही. अगं प्रत्येक गोष्ट खायची. मी खाल्लाय मुळा म्हणूनच म्हणते. कांदा मुळा भाजी आवडी इटा बाई माझी म्हणजे कांद्यात आणि मुळ्यातच सगळं थोडं सोपं नाही ना. या अंगावर तेल बाजरीचं कुसवा म्हणजे हा ती कुसका ते खांगावतंय पण इलाज नाही. आता ज्ञानेश्वरी द्यायची म्हणून नाही बाबा आजे मी थापायची या असं नाही होऊ शकत. मी तुला उद्या देते. बघ त्याचा वास कसा येतो या त्या तुपाचा वास तरी बरा वाटतो. मग असू दे आता काय त्या पत्ता गोबीचा पण तसाच वास येतो. असं द्यायचं चालली आपल्या कामाचा येण झालाय. येण सांगू का आपण इतकं कटाळा आलाय ना असं वाटतंय लगेच झोपावं जाऊन. काय करायचं आता खायचं प्यायचं. पण कसं आहे अजून स्वयंपाक व्हायचा मग पसारा आवरायचा मग भांडी घासायची. तुझं गॅस माझी चूल आणि कवा व्हायचं परत न रानात आल्यावर बाकीची कामं सगळी बायका वाटायला तरी आल्यावर नाही. ती वाटायला स्वच्छ दिसत होता म्हणून म्हणलं कशाला झाडायचं उगं माझी कम पाठवून एक आवरून तर 8 वाजल्या. मी म्हणलं वाटा काय अगं काही पाला डबा मी घासून ठेवलेला की माझा पाणी राहिले की आता त्या काकांना छकेलेला चाललंय बघा. उद्या आता बाजरी पांगवायची ती नीट करायचं उद्या आणि उद्याचं काम एक दिवस की नाही. ती बांधून टाकलेलं तुम्ही बघितले की सगळं. आज सकाळ धरून रानातला व्हिडिओ नव्हता. काय झालं अण्णा गेलता मोबाईल घेऊन त्याच्या शिक्षक मी केलता. आता अण्णाला थावा करत होता. अगं हो कसा आयफोन दाखवत चालायचा. आयफोन दाखवून चालत होता का? नाही खिशात ठेवायचं नव्हतं. ते आणलं का सर्टिफिकेट विसरूनच गेली का नाही आणलं सर लक्षातनच गेलं. अगं मग काय सर म्हणलं की हाय ते तुम्हाला देतो पण लक्षातनच गेलं हे करायचं. दाखवायला म्हणजे सगळ्यांचा विश्वास त्याला बसायचं नाही. आणि त्या गती गाय गडबडीत आम्ही शिक्षक म्हणजे 10वीतली पोरं आमच्या वर्गात का नाही एकच पोरं आहे म्हणजे सारखी सारखी एकच पोरं यायची. नाही माहिती हाय तर लय जण नंबर आला का
काय माहिती. हा हो आणि सगळी का नाही 10वीतली पोरी तर कोणी येतच नव्हते, फक्त 3 जणी आलते आमच्या वर्गावरती आणि कारण बाकी सगळी पोरच यायची. आम्ही असलं त्यांना हे करायचं ना, 2 जण तर काय पळूनच गेलते. काय घेतलं होतं, कुठला विषय घेतला? हो बघ की मला विनाकारणच त्यांनी मारलं. का शिक्षक म्हणून आलता का मला हाणायला आलता काय माहिती. पण काय कुठला विषय घेतलेला? कोणी आणलं नाही हा दिसता यायचं ना आमच्यावर आम्हाला वरडायचं. अगं पण विषय असेल ना, शिकवाय काहीतरी घेतला ती असेल. म्हणलं मी विषय घेतला नाही, फक्त मी शिक्षक बनले. काय आणणार तर एक तोंड आणावं, आणणार तर कधी आपल्याला काय बनवू. आम्ही काय पोरांना शिकवून देत नसतो. आम्हाला काहीतरी खेळू द्या किंवा गाण्याच्या भांड्या किंवा नावांच्या भांड्या खेळत होतो. बरं झालं बाई, काय झालं तर काय होतं जेवाय? आम्ही अजून काय त्यांना चिडवायचो सरांना ना. हा जेवाय काय केलं कुठं तिथं देतात की संडा ह्याला का नाही शिक्षक दिनाला? खायला नव्हतं मम्मी, शिक्षक दिन होता. कवा आज वय हा उद्या सुट्टी ना ईद मग. उद्या सुट्टी का उद्यापर्यंत परवापर्यंत रविवारी तर सुट्टी. शनिवार आला परत, रविवार आला परत ना. शनिवारी उद्या विसर्जनाची. गणपतीचं त्याचा उद्या सुट्टीच असेल. हो उद्या ईद आहे, या परवा दिवशी गणपती विसर्जन आणि उद्या उठायचं का परवा? रविवारी उद्या परवा अगं उद्या 10 दिवस होत्यात. रविवारी उठायचं पण ती रविवारी कोणती शनिवारी उठायची. ती बकरी ईद म्हणल्यावर असं बकरी ईद मध्ये कसं काय आलं गणपतीत? असं ते जाऊन द्या. गौरी. चाललाय आमचा स्वयंपाक, गप्पा हाणत हाणत. बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री. राहिलेला समाचार उद्या. बाय काय बाय. असं ते खरं हा असं पीठ वाढलं असेल ते बॅटवा असंच ना तसंच हा असू द्या. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. सगळ्यांना